नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भेसळयुक्त दूध, अस्वच्छता हॉटेल्स आणि अन्नपदार्थावर FDIने मोठी मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांचे धाबे दणावले आहेत. नेमके काय घडले, कोणावर कारवाई झाली आणि याचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार, चला सविस्तर जाणून घेऊया. मुंबईच्या गोवंडी परिसरात दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून त्यात भेसळ केल्याचा संशय आल्याने FDI आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात दूध जप्त करण्यात आले आणि सुमारे 1683 लिटर दूध नष्ट करण्यात आले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. याचबरोबर मुंबईतील काही प्रसिद्ध हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमाचे उल्लंघन आढळल्याने FDIने कठोर पावले उचलले. काहींचे परवाने निलंबित करण्यात आले तर काहींना सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला. लातूरमधील एका बेकरीवर FDIने छापा टाकला. तपासात अस्वच्छता परिस्थिती आणि अन्न सुरक्षा नियमाचे उल्लंघन आढळल्याने नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. तुकाराम मुंढे हे कडक आणि पारदर्शक प्रशासनासाठी ओळखले जातात. FDIमध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नाविरोधात तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे हा त्यांचा उद्देश आहे. या कारवाईमुळे अन्न सुरक्षेबाबत जागरूकता वाढत आहे. मात्र तपास सुरू असल्याने प्रकरणामध्ये अंतिम निष्कर्ष संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच स्पष्ट होतात. या कारवाईबद्दल तुमचं मत काय? अशा धडक मोहीम सातत्याने सुरू राहायलाच हव्यात का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.